फक्त एका बटाट्यापासून आणि अर्धा कप शेंगदाण्यांपासून आज आपण बनवणार आहोत उपवासाचा सगळ्यात सोपा पदार्थ आणि हा पदार्थ होतोय झटपट. नमस्कार, मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली खास रेसिपी आहे उपवासाचा शेंगदाण्याची आणि बटाट्याची रस्सेदार भाजी. ते बनवण्यासाठी तुम्ही अर्धा कप शेंगदाणे पाण्यात भिजवून घ्यायचे. वेळ असेल तर 15-20 मिनिटं तुम्ही पाण्यात भिजत ठेवा. उपवासाची भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं. त्यासाठी इथे मी पाव तुकडा सुक्या खोबऱ्याचा घेतलेला आहे. 5 हिरव्या मिरच्या ह्या मिक्सरमध्ये आपल्याला पाण्याचा वापर न करता वाटून घ्यायचा आहे. तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओल्या खोबऱ्याचा वापर करू शकता. इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. एक मोठ्या आकाराचा बटाटा मी घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून घ्यायचा. त्याला माती वगैरे चिकटलेली असते आणि साल न काढता आपण हा बटाटा मीडियम आकारामध्ये कापून घेऊयात. जास्त बारीक किंवा जास्त मोठाही कापायचा नाही. हे पहा अशा पद्धतीने. आणि त्याचबरोबर हे शेंगदाण्याचं पाणी मी काढून टाकलेलं आहे. आता कढई तापत ठेवते. कढई चांगली तापली की त्यामध्ये फक्त अर्धा पळी तेल घालायचं. तेल तापलं की त्यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा जिरे. जर तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत असतील तर घाला, नाहीतर नाही घातले तरी चालते. जिरे चांगले फुलले की त्यामध्ये आपण जो सुके खोबरं आणि हिरवी मिरचीचं वाटण केलं आहे ते घालायचं. वाटण घातल्यानंतर किंवा वाटण घालताना गॅसची फ्लेम ही आपल्याला स्लोच ठेवायची. वाटण जळू नये याची काळजी घ्या. एकसारखं हलवं ते वाटण आपण परतून घेऊयात. आता यामध्ये आपण शेंगदाणे घालायचे जे आपण भिजवलेले होते. शेंगदाणे आपण यासाठी भिजवले की ते पटकन शिजले जातील आणि चांगले फुललेही जातील. आता शेंगदाणे आपण चांगले परतून घेतले. शेंगदाणे परतले की त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बटाटा. बटाटा घालून आपण चांगले 2 मिनिटं हे चांगलं मंद आचेवरती परतून घेऊया. 2 मिनिटं एकसारखं परतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे चिकटलेलं खोबरं या आपल्याला भाजीमध्ये घालता येईल. अजून यामध्ये आपण थोडासा पाण्याचा वापर करूया, म्हणजे ही भाजी चांगली रस्सेदार होईल. थोडंसं इथे मी फक्त अर्धा ग्लास अजून यामध्ये पाणी घालणार आहे. आपण भाजी बनवतो बटाट्याची उपवासाच्या वेळेला, ती आपली भाजी नेहमी आपण सुकी बनवतो. पण अशी चमचमीत थोडासा रस्सा असलेली भाजी चवीला खूप छान लागते. चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर चांगली आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला फक्त 7 ते 8 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. उकळी आल्यानंतर थोडंसं आपण चमच्याच्या साहाय्याने हलवून घेऊयात आणि यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे, म्हणजे बटाटा हा पटकन शिजला जाईल. 2 मिनिटं फक्त झाकण ठेवते. झाकण काढून एकदा चांगलं हे हलवून घेऊयात. अजून थोडीशी ती कसर जाणवते मला बटाटा शिजण्यासाठी. पुन्हा झाकण ठेवते. 2 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर पुन्हा आपण एकदा झाकण काढून पाहूया. झाकण काढून आपण एकसारखं हलवलं की भाजी खाली लागणारही नाही आणि आपल्याला एक अंदाज येतो की आपले बटाटा शिजला की नाही. बटाटा जवळपास 70-80% शिजला की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट घालूयात. अजून आपल्याला थोडंसं एखादा मिनिटं कूट घातल्यानंतर एखादा मिनिटं तरी झाकण ठेवून फक्त एक चांगली दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे. ही जी बटाट्याची भाजी आहे ही आपण याचा जो रस्सा आहे तो खूप चवीला भारी लागतो. त्याने मस्त तोंडाला चवही येते. 1 मिनिटं शेंगदाण्याचा कूट झाल्यानंतर फक्त एखादा मिनिटं झाकण ठेवते. एखादा मिनिटं झाल्यानंतर झाकण काढायचं. सुवास खूप सुंदर दरवळतोय आणि बऱ्यापैकी आपण इथे पाहू शकता की आपल्याला जेवढा गरजेचा आहे तेवढा रस्साही इथे भाजीमध्ये शिल्लक राहिलेला आहे. बटाटा चेक करूया आपण शिजला की नाही ते. भाजी शिजायला टाकून आतापर्यंत जवळजवळ 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत. बटाटाही शिजलेला आहे. असं मस्त थोडासा रस्सा, शेंगदाणा आणि बटाटा याची जी भाजी आहे ती चवीला तर खूप भन्नाट लागते. गॅस आता आपण बंद करूया. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या भाजीमध्ये लिंबू पिळून खाल्लं
तरी चालेल आवडीनुसार, किंवा भाजी बनवताना तुम्ही थोडासा अर्धा चमचा साखर घातली तरी चालेल. पण मी ते घातलेली नाहीये. मला थोडीशी झणझणीत आणि तिखट अशी ही भाजी बनवायची होती. मिरच्याही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. खूप सुरेख असा रंगही आलेला आहे आणि सुवासही खूप सुंदर दरवळतो. आपली इथे उपवासाची स्पेशल शेंगदाणे आणि बटाटा अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आता येणाऱ्या महाशिवरात्रीला तुम्ही अशी उपवासाची भाजी घरी अवश्य बनवून पहा. माझ्या सर्व सबस्क्राईब परिवाराला माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.